बातमी मुंबईतून। मुंबईत एकूण 45 प्रभाग मुसलमान बहुल आहे। मुंबईतील 30 प्रभागात मुसलमान मतदार निर्णायक ठरणार आहे। फक्त मुंबईतच 334 मुस्लिम उमेदवार रिंगणात असतील, तर राष्ट्रवादी, एमआयएम आणि सपाकडून अनेक मुसलमान रिंगणात आहेत। मुंबईतील 30 प्रभागात मुसलमान मतदारांची संख्या ही निर्णायक आहे। तर मुंबईत एकूण 45 प्रभाग मुसलमान बहुल असतील। तर मुंबईतले मुसलमान उमेदवार कोण कोण त्यांच्यावर एकदा नजर टाकूया। तर मुसलमान उमेदवारांची ही नावे आहेत। 32 पैकी 25 मुसलमान उमेदवार एमआयएमचे या निवडणुकीत उभे आहेत। समाजवादी पक्षाकडून 70 पैकी 50 उमेदवार हे मुसलमान आहेत। राष्ट्रवादीकडून 94 पैकी 23 मुसलमान उमेदवार, काँग्रेसकडून 150 पैकी 33 मुसलमान उमेदवारांना संधी देण्यात आली आहे। तर शिवसेनेकडून 91 पैकी 10 मुसलमान उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। ठाकरे गटाकडून 163 पैकी 8 मुसलमान उमेदवार, मनसेकडून 53 पैकी 2 मुसलमान उमेदवार उभे आहेत। तर भाजपकडून 137 पैकी एकही मुसलमान उमेदवार उभा नाही। आर्टिकल 48 काय म्हणतं की गौ हत्या होता कामा नये, पशु आणि अन्य प्राण्यांची काळजी घ्या, त्यांना सुरक्षा करा, हे आमच्या आर्टिकल 48 मध्ये लिहिलंय। थोबाड उघड जरा त्याच्याबद्दल। कशाला तुझे हिरवे साप मग कब्र हे सगळे कत्तलखाने चालवतात? कशाला आमच्या गायीकडे वाकड्या नजरेने बघतात? या सगळ्या गोष्टी अगर बोलायच्या असतील ना, खूप बोलू शकतो।